राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. 2-3 दिवसापासून महाराष्ट्र एक वेगळ्याच लेवलला चर्चेत येतोय. म्हणजे तिकडे इराण अमेरिका गेलं उडत, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. गॅस वगैरे गेला चुलीत, त्याच्याशी घेणं देणं नाही. त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ती म्हणजे देशी जेफ्री बाबाचा. त्या अशोक खरातला आपण जेफ्री बाबा म्हणून नाव ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला कॅप्टन वगैरे म्हणणं बंद करा. ह्या भोंदू बाबांनी स्वतःला कॅप्टन म्हणून घेतले. याचा ना आपल्या नौदलाशी संबंध होता, ना कुठल्याही आर्मीच्या एखाद्या युनिटचा संबंध होता. हा कधी काळी प्रायव्हेट जे मर्चंट नेव्ही असतात ना, व्यापारी जहाज, त्याच्यावरती कर्मचारी म्हणून कधी कधी काम करत होता. आणि त्याच्यानंतर हा स्वतःला रिटायरमेंट सांगतोय, मी रिटायरमेंट झालो मग मी कॅप्टन होतो. असं काही संबंध नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, असल्या भंगरी भोंदू बाबांना कॅप्टन म्हणणं पहिल्यांदा सोडून द्या. हाला जेफ्री बाबा म्हणा. तिकडे जेफ्री एप्स्टीनने कशा प्रकारे तिकडे लहान लहान मुलीचं शोषण केलं, अशा प्रकारचं महाराष्ट्रामधला हा देशी जेफ्री बाबा आहे. त्यानं जाणून बुजून महिलांना कशा प्रकारे ओशनोजेल पाजलं. आता ह्या ओशनोजेलची स्टोरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल. हे ओशनोजेल नक्की आहे काय, आणि या ओशनोजेल मिळवण्यासाठी अति गर्भ श्रीमंत घरातल्या बायका वेटिंगला असायच्या. अपॉइंटमेंट असायची वेटिंगला. आणि 300 रुपयाला मिळणारा खडा लाखो रुपयांना विकून कशा प्रकारे हा जेफ्री बाबा अशोक खरात चुना लावायचा, त्याचं तुम्हाला रंजक स्टोरी या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तर हा कॅप्टन नाहीये. हा अशोक खरात नावाचा एक साधा सामान्य माणूस. याची अवकातही नाही की एवढी मोठ्या पोझिशनला पोहोचेल. त्याला पोझिशनला पोहोचवला याच राज्यातल्या काही हरामखोर राजकारणी लोकांनी. ते कोण आहेत ते आपल्या समोर काही लपून राहिलेले नाहीयेत. हे ओशनोजल काय आहे ह्याची पहिल्यांदा माहिती घ्या तुम्ही. ओशनोजल आणि कशासाठी वापरलं जातं. ह्या बाबानं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला बघितलं की समाजामध्ये कुठल्या गोष्टींचं जास्त समस्या आहेत. काही गर्भ श्रीमंत किंवा श्रीमंत घरातल्या बायका म्हणा किंवा मुली म्हणा, नुकत्याच लग्न झालेल्या, ज्यांना मुलं होत नाहीत, अशा मुली किंवा बायका बऱ्याच ठिकाणी दवाखान्यामध्ये प्रयत्न करतात किंवा इतर ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु त्यांना मुलं होत नाहीत. या गोष्टीचा अभ्यास केला या जेफ्रीनं, या अशोक खरातने. आणि त्याच्यानंतर सुरुवात केली मुलं करायची फॅक्टरी चालू करतो म्हणून. म्हणजे हा सांगायचा की माझ्याकडे आल्यानंतर मुलं होतात. कशी मुलं होतात तर ते रंजक स्टोरी करून सांगायचं समोरच्यांना, की मी ज्यावेळेला ध्यान करायला बसतो किंवा मी ज्यावेळेला फार मोठ्या चिंतनात जातो, त्यावेळेला माझ्या अंगामध्ये एक दैवी शक्ती येते. माझ्या शरीरामध्ये, माझ्या शरीरातल्या शरीरामध्ये आणखी एक दैवी शक्ती येते. म्हणजे लिंगामध्ये, मी आता ओपनच बोलतो, तर या लिंगामध्ये शक्ती आल्यानंतर ज्या महिलेला मूल होत नाही त्या महिलेची योनी पूजन करायचं. आणि योनी पूजन केल्यानंतर जर मी संभोग केला तर मग त्या महिलेला मुलं होणार. अशा प्रकारचा हा महिलांना सांगायचा. ह्याच्यामध्ये पण एवढी किडे आहेत ना, कशी किडे तुम्हाला सांगतो. हा महिला कपल जाते, नवरा बायको मोस्टली जातात अशा ठिकाणी. तर ज्यावेळेला केबिनमध्ये घ्यायचं असेल ना, नवऱ्याला अगोदर दोघांना एकत्र कधीच नाही घ्यायचा. ज्यावेळेला डॉक्टरांकडे गेलं तर कन्सल्टन्सी वगैरे आपण घेत असेल ना, त्यावेळेला दोघांना एकत्र घेतात डॉक्टर. आणि काय समस्या असेल तर त्याच्यावरती चर्चा करतात. ह्याचं उलटं होतं. हा दोघांपैकी एकालाच घ्यायचा. म्हणजे समजा बाईला घ्यायचा किंवा पुरुषाला घ्यायचा. पुरुषाला घ्यायचा म्हणजे फक्त केबिनमध्ये घ्यायचा आणि एकमेकांबद्दल वाढवून सांगायचा. म्हणजे जर समजा महिलेला आतमध्ये घेतलं तर पुरुषांच्या नवऱ्याबद्दल वेगळंच काहीतरी सांगायचा. कधी तुला जवळ घेतो नवरा, किती वेळा जवळ घेतो, किती वेळ टिकतो, असलं घाणघाण प्रश्न विचारायचा. आणि मग त्याच्यानंतर जर त्याला काही एखादा पॉईंट मिळाला की तिला बाईला सांगायचा की बघ तुझ्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी सुरू आहे की काय, त्याच्यामुळे नवरा तुला लक्ष देत नाहीये, तुझ्याकडे पुरत नाही. अशा गोष्टी सांगून त्या दोघांमध्ये कसं तुटल, हा त्याचा पहिला डाव असायचा. त्याच्यानंतर मग हे सगळं भावनिक करायचा. माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे, माझ्या अंगातल्या अंगामध्ये म्हणजे लिंगामध्ये एक वेगळी दैवी शक्ती येते. आणि मग ती दैवी शक्ती आल्यानंतर मुलं होतात. हे सगळं झालं. मग केबिनमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे तो पूजा पाठ वगैरे करतो आपण सगळं बघितलं. हा कुठला धार्मिक विधी आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणजे हा खतरनाक लेवलचा धार्मिक विधी. असा आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये कधीही धार्मिक विधी आपण असा बघितला नाही आणि असूही शकत नाही. हे सगळे अशा धंदेवाल्या बाबाचेच धंदे ते. तर त्याच्यानंतर आपण सगळं बघितलंय. व्हिडिओ देखील आहे विदाऊट ब्लर केलेला. कोणाला बघायचं असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा, मेसेज करा, डीएम करा आणि कमेंट करा. म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की
तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, मग मी तुम्हाला सेंड करून देईन. त्याच्यानंतर मग हा महिलेला सांगायचा की अशा अशा प्रकारचे पथ्य पाळावे लागतील, तुला वारंवार यावं लागेल. मग तो संबंध कसा प्रस्थापित करायचा हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर महिलेला सांगायचा की माझ्या अंगामध्ये कृष्ण आहे म्हणा किंवा दैवी शक्ती आहे, आणि मग त्याच्यामुळं तू त्याची पूजा कर. लिंग पूजन म्हणायचं त्याला. लिंगाची पूजा करून घ्यायचा त्या बाईकडून. लिंगाची पूजा करून घेतल्यानंतर संबंध ठेवायचे दोघं जण, आणि संबंध ठेवल्यानंतर असे वारंवार, एकदाच नाही तर वारंवार तो संबंध ठेवायचा. आणि त्या बाईला सांगायचं की हे बघ, तुझा प्रॉब्लेम आहे, तुझी जी समस्या ही फार मोठी आहे, एका भेटीमध्ये होणार नाही, एका संभोगामध्ये होणार नाही. त्यामुळे तुम्हाला वारंवार या ठिकाणी यावं लागेल आणि आपल्याला संभोग करावा लागेल. त्याच्यानंतर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असे धंदे करायचा भोंदू बाबा. आणि असं करून करून त्या महिलांना ऑफिसमध्ये बोलून वारंवार त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवायचा. बरं, शरीर संबंध कशा प्रकारे ठेवायचं तुम्हाला आता म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल. याचं वय आहे 67. म्हणजे यांनी 2025 साली एक FIR दाखल केली होती, आणि या FIR मध्ये हा स्वतःच अडकला. तो सगळा विषय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु त्या FIR मध्ये याचं वय दिलंय 67 वर्ष, 67 इयर्स. तुम्ही म्हणाल की साला याचा 67 वर्षामध्ये इतका कंड कसा काय, म्हणजे इतकी इच्छा ह्याची जागृत कशी होते. ते उष्ण जलाची कमाल आहे. आणि हे उष्ण जल महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांनी, IAS अधिकारी, म्हणजे उपाध्यक्ष असतील, IPS असतील, मोठमोठे बिझनेसमॅन असतील, नेते असतील, आमदार असतील, आणि काय बोलूच नका, अतिशय गर्भश्रीमंत बायका, त्यांचे नवरे, यांनी हे सगळं उष्णजल पिलेलं आहे. आणि हे उष्णजल मिळवण्यासाठी हे नेते लोक महागड्या महागड्या गाड्या पाठवायचे, त्या गाड्यांमध्ये एकदम सेफ मध्ये ते उष्णजल आलं पाहिजे म्हणून. फार विषय गंभीर आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. हे उष्णजल बनायचं कशापासून तुम्हाला सांगतो. उष्णजल लघवी, आणि या लघवीमध्ये वायग्रा गोळी असते, वायग्रा गोळी. त्यात 1-2 नाही, 10-15 गोळ्यांची पावडर करायचा, आणि त्या जेलमध्ये, जेल कसलं, मुतामध्ये टाकून ठेवायचा, हलवायचं, त्याच्यामध्ये अजून काय 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 टाकायचा. आणि ते बघा त्या बाईच्या डोक्यावरती ठेवून तू पूजा करतो एका व्हिडिओमध्ये, ते त्याचं ते कुंडल होतं म्हणा, किंवा ते अशी जागा होती किंवा ते साठवण्याची, आणि त्यातून ते एक एक पेला म्हणा किंवा एक एक चम्मच तो काढून द्यायचा, आणि ते पिलं की मग मुलं होतात. अशा प्रकारचे काही तर तो पकवायचा. आणि हे उष्णजल, म्हणजे उष्णजल कसं तयार झालं तुम्हाला समजलं. लघवीमध्ये वायग्राच्या गोळ्या, आणि त्याला मिक्स करून आणखी काही त्याच्यामध्ये टाकून हे सगळं द्यायचं तो पुरुषांना प्यायला. आणि बायकांना पेढा द्यायचा, पेढा आतमध्ये आल्या आल्या पेढा द्यायचा, स्वीट काहीतरी द्यायचा, जेणेकरून ती पटकन खाईल. आणि एका 2 बाईने असं फिर्यादीमध्ये सांगितलंय की तो त्या स्वीटच्या माध्यमातून गुंगीचं औषध देऊन बाईला बेशुद्ध करायचा. पण ज्या व्हिडिओमध्ये हे सगळं दिसतंय ते मला वाटतंय रिपीटेड कस्टमर असेल त्यांचं, किंवा क्लायंट असतील, किंवा तेल गुंगीचं औषध वगैरे त्याच्यामध्ये काही दिसत नाही, ते स्वखुशीने सगळं झालेलं दिसते. असो, हे उष्णजल मंत्री, आमदार, खासदार, बिझनेसमॅन, मोठमोठे डॉक्टर देखील, IAS IPS दर्जाचे अधिकारी, आणि सगळे लोक आपापल्या घरी आणून प्यायचे, आणि त्याच्यानंतर प्रयत्न करायचे. आता मुलं होती का नाही होती ते आपल्याला माहित नाही, किंवा त्या बाबालाही कधी किती, म्हणजे किती टक्के त्याला फरक पडायचा ह्याच्याबद्दलही कोणाला माहित नाही. एखाद्याचं प्रोडक्ट आपण यूज केलं तर म्हणतो ना बाबा त्याला 5% त्याला स्टार देऊ, स्टार देऊ. हा बाबा किती स्टारचा होता अजूनपर्यंत कोणाला कळलं नाही. म्हणजे त्या बाबाचं ज्याने औषध पिलंय ना, त्यांना किती लोकांना मुलं झाली याच्याबद्दल अजून कोणाला काय माहित नाही. एक शेवटचा तुम्हाला विषय सांगतो. ह्या सगळ्या गोष्टींची फी किती घ्यायचा. नॉर्मल आहे, खडे बिडे असतात ना हातामध्ये, अंगठ्यांमध्ये घालतात ते, 100-100, 200-200 रुपयाला खडे येतात ते. या खड्यांची किंमत 2-2, 3-3 लाख रुपयाला तो विकायचा, ते खडे विकायचा. कारण घेणारे प्रचंड श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक होती. भ्रष्टाचाराचा पैसा खाल्लेला, जनतेचा पैसा खाल्लेला लुबाडलेली लोक होती. ते शेवटी मूत देखील प्यायला तयार झाले. मागं पुढे बघितलं नाही त्यांनी, तर त्यांना फरकच नाही पडत ना. भ्रष्टाचाराचा पैसा आहे, भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे. त्यामुळे जनतेच्या पैशाने ते मूत प्यायचे. अशा आहे बाबांचे आमदार, नेते वगैरे जे कोणी असेल ते. या सगळ्या गोष्टी करून 100-100, 200-200 रुपयाचे खडे 3-3, 4-4, 5-5 लाखाला विकून या बाबानं, जेफ्री बाबानं, अशोक खरातनी 900 कोटी रुपयांची संपत्ती जमवली. 900 कोटी रुपयांपर्यंत आतापर्यंत हा आकडा पोहोचलाय, आणि हा आकडा वाढू शकतो. हा बाबा फरार होण्याच्या तयारीमध्ये होता. कसा होता त्याला मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं. या बाबावरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे. या बाबावरच कारवाई नाही तर या राज्यातल्या ज्या ज्या नेत्यांनी, ज्या IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी, उद्योगपत्यांनी या बाबाला साथ दिली, समर्थन दिलं, आणि या बाबाच्या व्यवसायामध्ये म्हणा की या बाबाच्या जमिनींमध्ये
जे जे अधिकारी दोषी आहेत या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सगळ्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये डांबलं पाहिजे आणि अशा बाबांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आपण एवढी मेहनत करून तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे विषय आणतोय, निर्भीडपणे आणतोय, त्यामुळं एक सबस्क्रायबर तुमचं नक्की झालं पाहिजे. तुमच्या एका सबस्क्रायबरने हिंमत मिळते, बाकी काय नाही. त्यामुळे अजून नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.